तेवढ्या वेळात बघा सोबत सोबत माझे लसूण सुद्धा सोलून झालेले आहेत. अद्रक सुद्धा मी पाण्यात घातले होते. आता अद्रक सुद्धा सोलून घेते. अद्रक सोलून झाले. जे मसाले आपण भाजले होते ते थंड झाले आहे. आता मसाला मी मिक्सर मधून बारीक करून घेते. बघा तयार झालाय आपला घरगुती मस्त बढिया असा गरम मसाला. आता एका एअरटाईट कंटेनर मध्ये मी याला भरून ठेवते. 8 ते 10 दिवस हा मसाला मला छान चालतो. एकदम फ्रेश असल्यामुळे भाज्यांना खूप छान सुगंध आणि टेस्ट या मसाल्यांमुळे येतो. जे जवस आणि तीळ भाजून घेतले होते ते आता थंड झालेले आहेत. त्याला पण मी आता मिक्सी जार मध्ये घेतला आहे. लसूण आणि लाल मिरची जी आपण तळली होती ती सुद्धा थंड झाली आहे. त्याला पण मी आता मिक्सी जार मध्ये टाकून घेणार. चवीप्रमाणे मीठ घालून आता मिक्सर मधून आपल्याला बारीक चटणी काढून घ्यायची आहे. आता हा पॅन परत आपण गॅस स्टोव्हवर ठेवू. यामध्ये थोडं तेल आहे. त्यातच आपण थोडं हिंग घालूया. इथे तुम्ही चटणी टेस्ट करून घ्या. तुम्हाला जर मिरची आणि जर मीठ आणि मिरची अजून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तेलामध्ये थोडं तिखट आणि मीठ घालू शकता. आता ही वाटलेली चटणी पॅन मध्ये घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. 1-2 मिनिटं छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून देऊ आणि याला थंड होऊ देऊ आणि मग एका भरणीमध्ये भरून ठेवू. चला माझा गरम मसाला तयार करून झाला. चटणी तयार करून झाली. आता आठवड्याभरासाठी लसूण अद्रकची पेस्ट तयार करून घेते. अद्रक लसूणची पेस्ट झालेली आहे आणि आज मला जे अवांतर काम करायचे होते ते पण आटोपले आहे. चटणी बनवून झाली, मसाला तयार झाला आणि पेस्ट करून झाली. प्रत्येक आठवड्यात मी वेगवेगळी चटणी करून घेते. आता आठवडाभर मला काही हे काम परत करायचे नाही.